एक मिनिट हां, स्क्रीन शेअर करायची राहून गेली. ठीक आहे. आता आपण पुढे जाणार. आता पुढे काय जायचं बरं का आपल्याला, लिमिट स्टेट जे असतात त्या लिमिट स्टेटला आपण क्लासिफाईड करतो. ठीक आहे. तुम्हाला जर का टॉर्च वगैरे चालू करता येत असेल तर करून बघा बरं. ठीक आहे. आता पेन कुठे गेला. हां, आता लिमिट स्टेट मेथड जी आहे तिचे आपण प्रकार पाडतो दोन, ज्याच्यावरती तुला 100% तुम्हाला क्वेश्चन असेल. मी जो पॉईंट बोलतोय त्याला व्यवस्थित ऐकून घ्या. टॉर्च जर का चालू होत असेल तर ते आपण आय एस कोडमधून शिकून घेऊ, वाटल्यास उद्या लिहून घेऊ. लाईटचा प्रॉब्लेम आहे सध्या. ठीक आहे. तर लिमिट स्टेट जे काही आहेत त्या लिमिट स्टेटला आपण काय करत असतो, सॅटिस्फाईड करण्यासाठी. लिमिट स्टेट कोणती असते, लिमिट स्टेट आपण बघितली, लोडसाठी घेतली, स्ट्रेंथसाठी लिमिट स्टेट घेतली. लिमिट स्टेटचा मिनिंग काय होतोय, एक पर्टिक्युलर लिमिट ठरवून घेतली आपण की बाबा याच्या मागे जायला नको, याच्या पुढे जायला नको, अशा पद्धतीने. लिमिट स्टेट आर क्लासिफाईड ॲज फॉलो. तो लिमिट स्टेटला आपण काय केले, क्लासिफाईड केले. कशा पद्धतीने क्लासिफाईड केले, लिमिट स्टेटला आपण क्लासिफाईड करतो दोन प्रकारे. तुम्हाला विचारतील ते. ठीक आहे. दोन प्रकारे कोणता, पहिला प्रकार असतो लिमिट स्टेटचा, लिमिट स्टेट ऑफ द कोलॅप्स. सो लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स म्हणा किंवा लिमिट स्टेट ऑफ त्याला स्ट्रेंथ बोलतो आपण. याचा मिनिंग काय होतो हे समजून सांगतो बघा. आपण आपल्या स्ट्रक्चरला सेफ ठेवणार आहोत, त्याला फेल होऊ द्यायचं नाही, आपल्याला त्याला फेल होऊ द्यायचं नाही. तो जो काय आहे त्याची स्ट्रेंथ जी आहे ती स्ट्रेंथ मजबूत असायला पाहिजे. सो देअर फॉर लिमिट स्टेट ऑफ द स्ट्रेंथ ऑर लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स काय बोलते तुम्हाला, की त्याच्या वरून येणारा जो काही लोड आहे तो एवढा असायला पाहिजे बा, जेणेकरून आपली स्ट्रेंथ जी आहे ती सफिशियंट असायला पाहिजे, लिमिटच्या आतमध्ये असायला पाहिजे. तो लिमिट स्टेट ऑफ द स्ट्रेंथ ऑर लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स म्हणजे काय, की फेल्युअर होणार नाही, स्ट्रेंथच्या पुढे जाणार नाही, ताकदच्या अलीकडेच राहील. वरून येणारा जो काही लोड असेल तो स्ट्रेंथच्या एक्सिड होणार नाही, स्ट्रेंथपेक्षा कमीच राहील. लिमिट स्टेट ऑफ द कोलॅप्स ऑर लिमिट स्टेट ऑफ तुम्ही स्ट्रेंथ बोलू शकता. ही झाली लिमिट स्टेट मेथडचा पहिला प्रकार. सो लिमिट स्टेट आर क्लासिफाईड ॲज फॉलो. फर्स्ट आहे लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स, त्याला आपण लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ बोलतो. आणि दुसरा आहे लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी. लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसॅबिलिटी म्हणजे काय बरं का, आता लक्षात घ्या. मी डिझायनिंग करायला गेलो, मी काहीतरी बनवली एक बिल्डिंग, आणि बिल्डिंग कशासाठी बनवली, फक्त लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्ससाठी बनवली. म्हणजे लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्सलाच कन्सिडर करून जर मी बनवली ना, आणि या खालचा जो होता हा लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी, काय होत असतं, जर मी लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्ससाठी जर का, म्हणजे काय करायचं होतं मला, जी बिल्डिंग बांधतोय ना मी ती कोलॅप्स व्हायला नको. कोलॅप्स व्हायला नको म्हणजे काय, फेल व्हायला नको. फेल व्हायला नको म्हणजे काय, तिने त्याचं काम करायचं बंद नको करायला पाहिजे. अशा पद्धतीने फेल झाली म्हणजे काय बरं का, तिचे प्लास्टिक हिंज वगैरे तयार झालेत, असलं काहीतरी घडलं. कोलॅप्स होणं म्हणजे मॅकॅनिझम म्हणजे काय, लोडला रेजिस्टच करत नाही, ते वरून येणारा जो काही लोड आहे ना त्याला रेजिस्टच करत नाही, त्याला बोलतो आपण व्हॉट, मेकॅनिझम तयार झालं आहे असं काहीतरी. तो आपण आपल्या बिल्डिंगला बनवलं लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्ससाठी. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्ससाठी तुम्ही बनवला, पण लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीचा विचार केला नाही. म्हणजे तो जो काही बीम होता त्या स्ट्रक्चरमधला तो खूप जास्त डिप्लेक्ट होतोय, स्ट्रेंथ देतोय, तो फेल होणार नाही, पण तो डिप्लेक्शन खूप जास्त देतोय. डिप्लेक्शन तिथं होतंय. आता मला सांगा, तिथं खूप जास्त एखाद्या बीमचा, लोखंडाचा असं काहीतरी बिल्डिंग आहे, तिथं बीमचं खूप जास्त डिप्लेक्शन होतंय, आपण तिथं गेलो, आपण जास्त टाईम तिथं थांबणारच नाही. ती जी काही रूम होती, समजा एक क्लासरूम होता तो, आणि क्लासरूममध्ये काय होईल बरं का, मुलं काय विचार करतील की यार एवढं जास्त हा बीम वाकलेला आहे, चान्सेस आहेत कधी पण पडू शकतो. तो जो काही आहे मी त्याला लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्ससाठी बनवला होता, म्हणजे तो कधीच फेल होणार नाही. तो बीम भलेही कितीही पण डिप्लेक्शन होऊ द्या त्याच्यामध्ये, पण तो फेल होणार नाही. हे कोणाला माहिती, त्या डिझायनरला माहिती, पण आपल्याला जे विद्यार्थी किंवा जो टीचर बसलेला आहे त्या रूममध्ये त्याला कुठे माहिती काय होणार आहे वरती, बरोबर का. मग त्या रूममध्ये यायचं ते बंद करून देतील. मग आता काय झालं बरं का, सर्व्हिसिबिलिटी जी काय आहे त्या रूमने त्याची सर्व्हिस द्यायचं बंद करून टाकलं. मेंबर फेल नाही झाला, पण त्या रूमने त्याचं काम करायचं म्हणजे सर्व्हिस द्यायचं बंद केलं त्या रूमने. का, कारण की तो जो काही तिथं खूप जास्त डिप्लेक्शन होत होतं म्हणून. तो आपण काय बोलणार, या केसमध्ये सर्व्हिसिबिलिटीचा क्रायटेरिया सॅटिस्फाईड झाला नाही. म्हणून लिमिट स्टेटचे दोन प्रकार पडतात, लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स किंवा लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ बोला तुम्ही, आणि दुसरा असतो लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी. मग आपण काय करत असतो, आपण कशासाठी डिझाईन करतो, हा पण तुमचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. आपण डिझायनिंग करतो लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्ससाठी. आपण डिझायनिंग कोणासाठी करतो, लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्ससाठी, म्हणजे आपलं स्ट्रक्चर कोलॅप्स व्हायला नको. बट आपण चेक पण करून घेतो लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीसाठी. म्हणजे काय मिनिंग होतोय समजून घ्या. मी खूप भारी पॉईंट बोललोय, त्याला तुम्ही डोक्यामध्ये घाला. मी काय बोलतोय, स्टील स्ट्रक्चर आपण डिझायनिंग करतो लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्ससाठी,
स्टील स्ट्रक्चर आपण डिझायनिंग करतो आता आपण तर लिमिट स्टेट मेथडच वापरणार आहोत. स्टील स्ट्रक्चर डिझाईन करण्यासाठी लिमिट स्टेट मेथडच आपण वापरणार आहोत. पण त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. आपण काय करतो, आपण डिझायनिंग करणार लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्ससाठी, पण त्याला चेक करणार लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटीसाठी. म्हणजे काय बरं का, मी एक बिल्डिंग बांधली, त्याला मी सेफ ठेवलं लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्समध्ये, म्हणजे ते फेल होणार नाही. पण मी त्याला चेक करून घेईल काय बरं का, की एवढा लोड जर का आला तर लोड आल्यानंतर तेवढं डिप्लेशन व्हायला नको, जेणेकरून लोक तिथे यायचंच बंद करून देतील. त्याला बोलतो चेकिंग. मी तेवढा लोड अप्लाय करणार, तो फेल तर होणारच नाही आहे, पण तेवढा लोड अप्लाय केल्यानंतर डिप्लेशन किंवा व्हायब्रेशन जर का होत असेल ना, त्याचा अर्थ ते मी जेव्हा चेक करायला गेलो ना, तर चेक करताना मला कळून गेलं की यार एवढ्या लोडला प्रॉब्लेम येतोय, सर्व्हिसिबिलिटीमध्ये आज सॅटिस्फाईड होत नाही आहे, मग मी तशी डिझायनिंग करणार नाही. मग आपण काय करतो, त्याला कोलॅप्ससाठी डिझायनिंग करतो, स्ट्रेंथसाठी डिझाईन करतो, पण सर्व्हिसिबिलिटीसाठी चेकिंग करतो. चेक करतो आपण. पॉईंट कळतोय का मी काय बोलतोय? चेक कळतोय म्हणजे काय, कळतंय का सूरज? कळालं का तुला? हां बोल, काय म्हणतोय? हां, अशा पद्धतीची कहाणी दिसायला भेटत असते. मग आपण जशी डिझायनिंग करणार टेन्शन मेंबरची, कम्प्रेशन मेंबरची, तिथे हे पॉईंट मी तुम्हाला पुन्हा बोलणार. कशासाठी डिझाईन करायचं? डिझायनिंग जी काय आहे तुम्ही कोलॅप्ससाठी डिझायनिंग करायची, बट सर्व्हिसेबिलिटीसाठी काय करायचं, चेक घेऊन घ्यायचा. मग चेक कसं घेतो बरं का आपण सर्व्हिसेबिलिटीचा? मग आपल्याकडे जे ना पुढे बीममध्ये किती डिप्लेक्शन होतं ते दिलेलं असतं. आपल्याकडे IS कोडमध्ये डिप्लेक्शन दिलेले आहेत. इलॅस्टिक जर समजा मेंबर जो काही असतो, रूफ स्ट्रेस आहे, रूफ स्ट्रेस मार्केटमध्ये आपण ट्रस बघतो ना, ट्रस असतात, त्याच्या झोपड्या टाईपमध्ये एक ट्रस असतो. मग त्याच्यामध्ये लोड आल्यानंतर त्याच्यामध्ये डिप्लेक्शन दिसायला भेटतं. तर ते जे काही डिप्लेक्शन एखाद्या बीम तुम्हाला बीम पण आहे सिलेबसमध्ये, तर बीममध्ये जर का डिप्लेक्शन होत असेल तर डिप्लेक्शन परमिसिबल लिमिटच्या आतमध्ये व्हायला पाहिजे, जे की तिथे येणारे जे की लोक असतात त्यांच्या ॲपिरन्सवरती परिणाम व्हायला नको. आता ॲपिरन्सवरती परिणाम व्हायला नको कसं, मला दिसायला भेटतं यार आज बीम किती जास्त वाकलेला आहे, मी तिथे याचं बंद करून देईल ना. आलं की नाही लक्षामध्ये? मग आपण काय करतो, डिझायनिंग करतो कोलॅप्ससाठी, बट सर्व्हिसेबिलिटीसाठी चेक करतो. म्हणजे काय, त्याची जी परमिसिबल लिमिट असेल त्या बीमची, की जास्तीत जास्त एवढंच काय व्हायला पाहिजे, डिप्लेशन व्हायला पाहिजे, राईट, एवढं डिप्लेशन व्हायला पाहिजे. तर जसं की लेंथ बाय 300, लेंथ बाय 250, अशा पद्धतीने डिप्लेक्शन असतात त्याच्या अलीकडेच आपण काय पाहिजे, त्याचं डिप्लेक्शन पाहिजे. म्हणून हा पॉईंट तुम्हाला सर विचारतील कधी ना कधीतरी, किंवा सर बोलणार पण नाही, सरांना असं वाटतं की पोरांना समजून गेलं असेल ते, त्यामुळे हे पॉईंट तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे की डिझायनिंग करायची लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्ससाठी, चेक करायचं लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीसाठी. पॉईंट क्लिअर झाला. आता बघा, लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ कोणाला बोलतो मी? लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ कोणाला बोलतो याची माहिती आपल्या IS कोडमध्ये आहे. जेवढे पॉईंट मी बोललो हे सगळी माहिती आपल्या IS कोडमध्ये आहे, पण ते आपल्याला माहिती राहत नाही की ते IS कोडमध्ये आहे की नाही. ठीक आहे. तर लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ कोणाला बोलतो मी? जर समजा आपलं स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरचे मेंबर, हे बघा, स्ट्रक्चर कोणाला बोलतो मी? स्ट्रक्चर म्हणजे असं काहीतरी आहे जे काय करतं, लोडला रिजिस्ट करतं. ठीक आहे, हा आपला स्ट्रक्चर आहे, ही एक स्टीलची बिल्डिंग आहे, फ्रेम स्ट्रक्चर आहे, अशा पद्धतीने फ्रेम वाईज आपण त्याला बनवलेलं आहे. तो हे फ्रेम स्ट्रक्चर, हे काय बरं का, ही आपली स्टीलची एक बिल्डिंग आहे. याच्यामध्ये काय, हा एक स्ट्रक्चर झाला. स्ट्रक्चरचे हे काय असतात, मेंबर. तो बीम काय झाला, एक मेंबर झाला, कॉलम काय झाला, एक मेंबर झाला. हे मेंबर आहेत त्याचे. ठीक आहे, मेंबर म्हणून मी आय सेक्शन, अँगल सेक्शन काय असतील मी तसे सेक्शन यूज केलेले आहेत. रोल सेक्शन मी यूज केलेले आहेत. ठीक आहे, तो रोल सेक्शन आपण यूज केलेत. आता लक्षात घ्या, या पूर्ण स्ट्रक्चरची इक्विलिब्रियम किंवा एखाद्या मेंबरची इक्विलिब्रियम जर लॉस झाली तर मी काय बोलतो, हा लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये फेल झाला. रिपीट करतो, हा पूर्ण स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरचा एखादा मेंबर जर इक्विलिब्रियममध्ये जर का त्याचं इक्विलिब्रियम जर का समजा लॉस झालं. आता इक्विलिब्रियम लॉस होणं म्हणजे काय ते पण सांगतो, पण पहिले आपण समजून घेऊ, म्हणजे वरच्या आपण समजून घेऊ. स्ट्रक्चरचं इक्विलिब्रियम किंवा स्ट्रक्चरच्या स्ट्रक्चरमधला कोणता पण एक मेंबर, हा बीम, याचं जर का समजा इक्विलिब्रियम लॉस झालं असं जर का मी बोलतोय ना, तर लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये किंवा लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्समध्ये हा फेल झाला. हा कोलॅप्स झाला, याची ताकद संपून गेली असं मी बोलणार. नवीन बोलतो हां, तुम्हाला इक्विलिब्रियमचा पॉईंट मी समजून सांगतो, पण मी वरवरती समजून घ्या गोष्टीला. स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरचे जे मेंबर आहेत त्यांचं जर का इक्विलिब्रियममध्ये जर का समजा ते लॉस झाले, तर ते कोलॅप्समध्ये फेल झाले किंवा त्यांची ताकद संपली किंवा त्याने जे ना लोड घ्यायचं काम त्यांचं संपलेलं आहे. लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये ते संपून गेले, म्हणजे ही एक लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ आहे. जर या स्ट्रेंथच्या पलीकडे गेले, म्हणजे इक्विलिब्रियम जर समजा लॉस झाला, तर लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ किंवा कोलॅप्स फेल झाली असं बोलता येईल. क्लिअर झाला पॉईंट? आता इक्विलिब्रियम म्हणजे काय समजून घ्या. आपण जी बिल्डिंग बांधली होती स्टीलची आपण बिल्डिंग बांधलेली आहे, ही आता इक्विलिब्रियममध्ये आहे. याचा अर्थ काय बरं का,
याच्यामध्ये बरेचसे वरून एक्सटर्नल लोड येत असतात. एक्सटर्नल लोडमुळे रिॲक्शन जनरेट होत असतात आतमध्ये. रिॲक्शन जनरेट कुठे होईल? सपोर्टच्या ठिकाणी रिॲक्शन जनरेट होईल. तो बरेचसे सपोर्ट दिसायला भेटतात. रिॲक्शन जनरेट होईल म्हणजे इंटरनल फोर्सेस जनरेट होतील. तर वरून येणारा जो काही लोड आहे त्या वरून येणाऱ्या लोडमुळे खालून जे काही ना व्हर्टिकल फोर्सेस डेव्हलप होतात इंटरनली. रिॲक्शन म्हणा किंवा इंटरनल फोर्सेस डेव्हलप होत असतात. वरून येणारा लोड जर का समजा 10 येत असेल ना, तर आतमध्ये जो लोड आहे तो लोड पण किती 10 जनरेट होत असतो. जेवढा वरून लोड लावणार तेवढा तो रिजिस्ट करण्यासाठी खालून तेवढा काय करतात ते मेंबर लोड लावत असतात. तर वरून येणारा 10 आहे, खालून येणारा पण 10 असेल, तो आपण काय बोलणार वाय ॲक्सिस म्हणजे जी फोर्सेसची समेशन आहे, वरून येणारा 10 खालून येणारा 10, तो समेशन ऑफ एफ ऑफ वाय हा आपल्याला या केसमध्ये 0 दिसायला भेटतो. कसा? वरून येणारा 10 आहे, खालून येणारा 10 आहे, एकमेकांना काउंटरॅक्ट करतील. या केसमध्ये काय झालं बरं का आपल्याला दिसायला भेटेल, काउंटरॅक्ट केल्यानंतर हा काय झाला, हा एक बॅलन्स झाला, इक्विलिब्रिया झाला. इक्विलिब्रिया म्हणजे काय बरं का, म्हणजे आपण तराजू म्हणतो ना, तराजू जे काही आहे ना, तराजूला आपण इक्विलिब्रिया बोलतो. ते इक्विलिब्रियमची कंडिशनसाठी दिसायला भेटते. आता ही केस दिसायला भेटते म्हणजे वरून येणारे फोर्स समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 दिसायला भेटते. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स होरिझॉन्टल फोर्सेस, आता विंड फोर्स असा येतोय, हवेचा फोर्स अशा पद्धतीने येतोय, त्याच्यामुळे आतमध्ये आडवे फोर्सेस जनरेट होतात मेंबरमध्ये. मग मेंबरमधले इकडून येतोय विंडचा फोर्स 10 आणि मेंबरमध्ये जनरेट होणारा फोर्स पण 10 असेल. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स या केसमध्ये काय झाली, 0 झाली. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स या केसमध्ये काय झाली, 0 आली. तो इकडून येणारे 10 आहेत, तिकडून येणारे पण 10 आहेत, एकमेकांना कॉन्ट्रॅक्ट करतील, ओके राहणार. तो हालचाल करणार नाही, ओके राहणार. तो समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 झाला. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 झाला. दुसरी काय असते, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस. तो झेड ॲक्सिस म्हणजे काय बरं का, तुमच्या समोर तुम्हाला स्क्रीन दिसायला भेटते. मोबाईलच्या स्क्रीनच्या आरपार एक ॲक्सिस असणार. ती ॲक्सिस आपली कोणती असते, ती ॲक्सिस आपली झेड ॲक्सिस असणार आहे. कारण की मी या ॲक्सिसला एक्स ॲक्सिस म्हणतोय, या उभ्या ॲक्सिसला मी वाय ॲक्सिस म्हणतोय, आणि मोबाईलच्या आरपार जी काही असेल ती आपली कोणती झेड ॲक्सिस असेल. त्या झेड ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट जेव्हा घेणार आपण, मुवमेंट घेणं म्हणजे काय बरं का, ते पण आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. या झेड ॲक्सिस म्हणजे काय, मोबाईलच्या आरपार असणारी जी ॲक्सिस आहे त्याच्या अबाउट जेव्हा मी काय घेईल मुवमेंट, म्हणजे कुठेतरी फोर्स लागत असेल, ते फोर्स डिवाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स केल्यानंतर मुवमेंट जनरेट होणार आहे. तर मुवमेंटची जी सम होईल, म्हणजे आपली काय बिल्डिंग आहे आणि तर मी काय करतोय ॲक्सिस कन्सिडर केली, समजा ही झेड ॲक्सिस, मोबाईलच्या आरपार बरेचसे फोर्सेस येत असतील, असे फोर्सेस येतील, तर याच्यामुळे मुवमेंट तयार होईल. ही काहीतरी मुवमेंट तयार झाली. कलर बदला. ही ॲक्सिस होती झेड ॲक्सिस आरपारवाली. आता 3D मध्ये दाखवण्यासाठी समजून घ्या, मोबाईलच्या आरपार या पॉईंटवरती एक ॲक्सिस होती, हिच्या अबाउट आपण मुवमेंट घेत आहोत. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, ही वाली झाली क्लॉकवाईज मुवमेंट, ही काहीतरी अँटी क्लॉकवाईज मुवमेंट असेल. या सगळ्यांची जेव्हा आपण समेशन करणार, क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह घेऊन घ्या, अँटी क्लॉकवाईजला निगेटिव्ह घेऊन घ्या, किंवा आपण काय बोललो, येणारी जी मुवमेंट आहेत क्लॉकवाईज मुवमेंट इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज मुवमेंट जर का असेल, तर या केसमध्ये काय होईल, समेशन जी आहे मुवमेंटची ती इज इक्वल टू 0 दिसायला भेटत असते. राईट, येणारी मुवमेंट इज इक्वल टू जाणारी मुवमेंट जर असेल, समेशन ऑफ मुवमेंट इज इक्वल टू 0 दिसायला भेटत असते. तो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आहे, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू पण 0 आहे, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस पण 0 आहे. लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही 2D केस घेतात, 2D केस म्हणजे काय, हा मोबाईलची जी स्क्रीन आहे ना, ही 2D केस आहे. 3D केस म्हणजे काय बरं का, एक्स वाय. तुम्ही आता बघा ना, ही बिल्डिंग काय दिसायला भेटली, लाईन डायग्राम काढली होती मी, ही लाईन डायग्राम होती, हे 2D डायग्राम आहे आपली. पण जेव्हा मी 3D बोलतो, तर 3D मध्ये काय येणार आहे, 3D मध्ये जर तुम्ही बघायला गेलात, तर 3D मध्ये काय येत असतं बरं, अशा पद्धतीने हे काय असणार, ही 3D डायग्राम झाली आपली. तर ही 3D डायग्राम दिसायला भेटते. अशा पद्धतीने आपली फ्रेम आहे, तर ही 3D झाली. तर या केसमध्ये काय येईल बरं का, ही एक्स ॲक्सिस झाली, राईट, नंतर ही वाय ॲक्सिस झाली, तो ही एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस, आणि इकडची झेड ॲक्सिस झाली. अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं. तो सरळ माझ्या डोळ्यासमोर 3 ॲक्सिस दिसायला भेटतात. पण जेव्हा मी 2D फ्रेम घेतो, तर 2D फ्रेम जेव्हा तुम्ही घेणार, त्या केसमध्ये एक्स ॲक्सिस ही झाली, वाय ॲक्सिस झाली, पण मोबाईलच्या आतमध्ये जी ॲक्सिस आहे ती झेड ॲक्सिस आहे. तो 2D मध्ये आपल्याकडे ॲनालिटिकल कंडिशन असतात. इक्विलिब्रियममध्ये तो आहे का नाही आहे त्याला चेक करण्यासाठी आपल्याकडे ॲनालिटिकल इक्वेशन असतात 3. कोणकोणते, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 अँड मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस इज इक्वल टू 0. हे 3 ॲक्युस आपण 2Dच्या केसमध्ये वापरणार. जर समजा ते सॅटिस्फाईड झाले, तर आपलं जे स्ट्रक्चर आहे ते इक्विलिब्रियममध्ये आहे. राईट, स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरचा मेंबर जर इक्विलिब्रियममध्ये असेल तर ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण इक्विलिब्रियम जर का स्ट्रक्चरचा किंवा एखाद्या मेंबरचा जर इक्विलिब्रियम लॉस झालं, म्हणजे या तिघांपैकी एखादी कंडिशन जर सॅटिस्फाईड झाली नाही, तर लिमिट स्टेट ऑफ द स्ट्रेंथ ऑर कोलॅप्स सॅटिस्फाईड झालं नाही. पॉईंट क्लिअर झाला का? लॉस ऑफ द इक्विलिब्रियम ऑफ स्ट्रक्चर ॲज अ होल ऑर एनी ऑफ इट्स पार्ट ऑफ कॉम्पोनेंट. पॉईंट काय बोलतोय, तो पॉईंट बोलतोय लॉस ऑफ इक्विलिब्रियम ऑफ द स्ट्रक्चर. एक तर स्ट्रक्चरचं इक्विलिब्रियम लॉस झालं, किंवा स्ट्रक्चरचा कोणत्या तरी एका कॉम्पोनेंटचं इक्विलिब्रियम लॉस झालं. राईट, अशा पद्धतीने हा पहिला पॉईंट असतो. लिमिट स्टेट ऑफ द स्ट्रेंथमध्ये फेल झाला असं मी कधी बोलतो, दुसरा पॉईंट आहे लॉस ऑफ स्टॅबिलिटी.
स्ट्रक्चरने त्याची स्टॅबिलिटी, स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरचा जो मेंबर आहे ना, त्याची स्टॅबिलिटी लॉस झाली. जर त्याची स्टॅबिलिटी लॉस झाली ना, त्याचा अर्थ लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ किंवा लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये फेल झाला तो. आता स्टॅबिलिटी लॉस झाली म्हणजे काय बरं का, आपली पण स्टॅबिलिटी लॉस होऊन जाते. कधी कधी आपल्याला चक्कर येऊन जात असते, आपली स्टॅबिलिटी लॉस झाली असं आपल्याला दिसायला भेटेल. बरोबर. तर लॉस ऑफ द स्टॅबिलिटी दिसायला भेटत असते. स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी लॉस झाली याचा अर्थ असा झाला, समजा आपली ही फ्रेम होती. सो दिस इज अवर फ्रेम. ही आपली फ्रेम आहे, ही फ्रेम आहे. आता या फ्रेमवरती झालं काय, या फ्रेमवरती झालं असं, इकडून येतो हे फोर्स. या फोर्समुळे काय होईल बरं का, फ्रेम अशा पद्धतीने जे ना मॅक्झिमम लेवलला जेव्हा तू बघायला जातात अशा पद्धतीने फ्रेम आपली काय होते, अशी बेंड होताना दिसायला भेटते. प्रॉब्लेम येतोय का रे? रेंजचा प्रॉब्लेम येत असेल तर सांगायचं, असं मी बोललो होतो तुम्हाला. जर रेंजचा प्रॉब्लेम येत असेल तर सांगायचं मला. रेंजचा प्रॉब्लेम आहे का कोणाला? नो सर. हां. तर अशा पद्धतीने समजा फ्रेम काय होती, अशा पद्धतीने विंड लोडमुळे अशी डिप्लेक होताना दिसायला भेटते. याचा अर्थ काय झाला, एकतर असं दिसायला भेटेल किंवा काय होत असतं, ओव्हरटर्न होत असतो. म्हणजे समजा असा ट्रस आहे काहीतरी, असा काहीतरी आपला ट्रस आहे, हा ट्रस आहे राईट, असा काहीतरी ट्रस आहे. आणि या ट्रसवरती काय होतं बरं का, या ट्रसवरती असा काहीतरी लोड लागला. या लोडमुळे काय होईल माहिती आहे का, या पॉईंटच्या अबाउट, कोणत्या पॉईंटच्या पॉईंटला मी डार्क करतोय त्या पॉईंटच्या अबाउट या लोडमुळे हा ओव्हरटर्न व्हायचा प्रयत्न करेल. ओव्हरटर्न म्हणजे काय, असा घुमून जायला करेल, तो असा टर्न व्हायला करेल. या लोडमुळे हा पूर्ण ट्रस असा ओव्हरटर्न करायचा प्रयत्न करेल. जर समजा इकडून अशी हवा आली आणि जर का समजा या पॉईंटच्या अबाउट जर असा गोल गोल घुमायला लागून गेला ना, याचा अर्थ याची स्टॅबिलिटी ब्रेक झाली, तो स्टेबल नाही आता. जर समजा तिकडून हवा येते आणि आपला ट्रस असा या त्या पॉईंटच्या अबाउटचे ना असा घुमायचा प्रयत्नच करतोय, आता उडूनच जाईल ते, असं वाटतं की आता उडूनच जाणार या पॉईंटच्या अबाउट, तर काय झालं बरं का, त्याची स्टॅबिलिटी आता कमी झाली किंवा स्टॅबिलिटी लॉस झाली असं बोलता येईल. जर पूर्ण स्ट्रक्चरची किंवा स्ट्रक्चरमधल्या मेंबरची स्टॅबिलिटी जर का लॉस झाली तर लिमिट स्टेट ऑफ द स्ट्रेंथ फेल झाली असं बोलता येतं. मग स्टॅबिलिटी लॉस होणं म्हणजे काय, एकतर तो ओव्हरटर्न होत असेल किंवा तो स्वे होत असेल, याला बोलतो आपण स्वे. हे काय झालं, स्वे. तो हा जो काही कॉलम होता हवेमुळे हा काय झाला, असा स्वे झाला. जर स्वे होत असेल किंवा समजा मेंबर जर काही ना ओव्हरटर्न होत असेल, एक तर पूर्ण स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरमधला मेंबर जर ओव्हरटर्न होते, एखाद्या पॉईंटच्या अबाउट जर का रोटेट होत असेल, आता काय होतंय, हवा आल्यामुळे या पॉईंटच्या अबाउट हे रोटेट व्हायचा प्रयत्न करतो, रोटेट होऊन बी जातो. कधी कधी डायरेक्ट ना हा सपोर्टच तुटून जाईल आणि असा रोटेट व्हायला लागून जाईल जास्त हवा आल्यानंतर. तर तेव्हा आपण काय बोलतो, हवाला पॉईंट दिसायला भेटतो. सो देअरफॉर काय पॉईंट आला, लॉस ऑफ द स्टॅबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर. सो लॉस ऑफ द स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर दिसायला भेटत असेल, ज्याच्यामध्ये आपण काय बोललो, स्वे किंवा ओव्हरटर्निंग. तो इफेक्ट ऑफ स्वे ऑर ओव्हरटर्निंग जर होत असेल एखाद्या स्ट्रक्चरची किंवा स्ट्रक्चरच्या पार्टची, तर आपण बोलणार लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ फेल झाली. लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ काय झाली, फेल झाली. हे 2 पॉईंट झाले. तिसरा पॉईंट काय असतो, तिसरा पॉईंट आहे फेल्युअर बाय एक्सेसिव्ह डिफॉर्मेशन. खूप जास्त डिफॉर्मेशनमुळे जे ना स्ट्रक्चर फेल होऊन गेलं, फेल झालं डायरेक्ट. फेल होणं म्हणजे काय बरं का, त्याचं काम करायचं बंद करून दिलं, मेकॅनिझम तयार झालं, डायरेक्ट स्ट्रक्चर नाही राहिलं, आता ते मेकॅनिझम तयार झालं, ते तिथं प्लास्टिक हिंजेस तयार झालेत, प्लास्टिक हिंजेस वगैरे तयार होऊन गेले. एक्सेसिव्ह डिफॉर्मेशनमुळे जर फेल्युअर होत असेल, मी फेल्युअर बोलते बरं का, फेल्युअर म्हणजे काय, कोलॅप्स झाला, स्ट्रेंथच नाही, आता ताकदच नाही राहिली त्याच्यामध्ये, खूप जास्त समजा एखादा मटेरियलचा आपल्याकडे काय आहे, एखादी स्टिक आहे आपल्याकडे, एखादी काठी, ही लाकडाची काठी, या लाकडाच्या काठीवरती काय करतो मी, लोड लावतोय, किंवा समजा अशी आडवी करतो, या आडवी लाकडाच्या काठीवरती वरून मी लोड लावतोय, वरून लोड लावतोय, याच्यामध्ये डिफ्लेक्शन दिसायला भेटेल खूप जास्त डिफ्लेक्शन होऊन काय होईल, एका पर्टिक्युलर पॉईंट ती काठी ज्यांना मुडून जाते. आता मुडून गेली ती काठी, एक्सेसिव्ह डिफॉर्मेशनमुळे ती काठी काय झाली, मुडून गेली, ती फेल झाली लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये, लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये. ए पूजा, दरवाजा लगाई. हां, तर ती काय झाली, ती फेल झाली लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये. आलं लक्षामध्ये. एक्सेसिव्ह डिफॉर्मेशनमुळे फेल्युअर दिसायला भेटत असेल तर बोलणार आपण की लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ फेल झाली. एक्सेसिव्ह डिफॉर्मेशनमुळे फेल्युअर व्हायला पाहिजे, त्याने त्याचं काम करायचं बंद करून द्यायला पाहिजे. आलं लक्षामध्ये. एखादी काठी होती जी लोड घेत होती, एक्सेसिव्ह डिफॉर्मेशनमुळे ती फेल झाली, ती काठी अशी होऊन गेली, आता लोड लावा तुम्ही, ती लोड घेणार नाही, तुटून जाईल, ती 2 तुकडे होऊन जातील त्याचे डायरेक्ट. सो फेल्युअर बाय एक्सेसिव्ह डिफॉर्मेशन, किंवा तुम्ही त्याला रप्चर बोलू शकता, रप्चर ऑफ द स्ट्रक्चर किंवा एनी पार्ट ऑफ द स्ट्रक्चर. रप्चर होणं म्हणजे काय, तुटून जाणं डायरेक्ट. काठी बघा ना तुम्ही, ही काठीला तुम्ही लोड लावतायत, असं गुडघ्यावरती आपण काठीला तोडतो, लोड लावतोय, एक्सेसिव्ह डिफॉर्मेशन होईल. डिफॉर्मेशन म्हणजे काय, ते खूप जास्त वाकेल आणि एक पॉईंट खूप जास्त वाकल्यानंतर एक पॉईंट असेल, ती काठी डायरेक्ट रप्चर होऊन जाईल, तुटून जाईल. आलं लक्षामध्ये. असं जर का झालं ना तर लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये फेल झाली ती. आलं लक्षामध्ये. हे झाले 3. सो लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये फेल झाली असं कधी म्हणतो मी, हे तुम्हाला समजून सांगतोय. लॉस ऑफ द इक्विलिब्रियम ऑफ द स्ट्रक्चर ऑर एनी मेंबर ऑफ द स्ट्रक्चर, ती झाली लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये फेल.
पुढे लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ किंवा कोलॅप्समध्ये फेल झाली आपण कधी म्हणतो, जर का त्याने त्याची स्ट्रक्चरने किंवा स्ट्रक्चरच्या मेंबरने जर का समजा स्टॅबिलिटी लॉस करून दिली तर आपण बोलतो लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये फेल झाली. तो स्टॅबिलिटी लॉस करणं म्हणजे काय, एकतर तुम्हाला स्वे मेकॅनिझम दिसायला भेटत असेल किंवा ओव्हरटर्निंग दिसायला भेटत असेल, त्या केसमध्ये बोलतो. पुढचं काय असतं, पुढचं असतं फेल्युअर बाय एक्सेसिव्ह डिफॉर्मेशन किंवा फेल्युअर बाय एक्सेसिव्ह डिफॉर्मेशन म्हणजे रप्चर झालं, तुटून गेलं. पुढचं असतं आता फ्रॅक्चर ड्यू टू फटीक. सो चौथा जो आहे फ्रॅक्चर ड्यू टू फटीक. आता या केसमध्ये काय असणार बघा, फ्रॅक्चर ड्यू टू फटीक काय करतोय, एक स्टीलचा मेंबर आहे आणि त्याच्यावरती आपण रिव्हर्सिबल स्ट्रेसेस लावतोय. तार घ्या, स्टीलची वायर आहे, स्टीलची वायर आहे समजा, त्या स्टीलची वायरला तुम्ही काय करतात, वाकवतायत. एक बाजूला कधी खाली वाकवतायत, नंतर वरती वाकवतात. तुम्ही वायर कशी तोडतात माहिती आहे ना सगळ्यांना. वायर आपण कशी तोडतो, जेव्हा आपण वायर तोडण्यासाठी जो रिव्हर्सल फोर्स लावतो, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह, तसं करून करून आपण खाली करून आपण काय करतो, त्या वायरला तोडून टाकतो. वायर तोडतो कसं आपण सगळ्यांना माहिती आहे, राईट. स्टीलची वायर मी तोडली, वायर बोलतोय मी, रॉड नाही वायरला तोडतोय आपण. तर वायरला आपण कसं तोडतो त्याला आपल्याला माहिती आहे. तर रिव्हर्सिबल स्ट्रेस लावून आपण काय करतो, त्या वायरला आपण थकवून टाकतो. फटीक म्हणजे काय, ती थकून जाते, त्याची ताकद संपून जाते आणि मग काय होतं, ते फेल होऊन जाते. तो फ्रॅक्चर होईल कशामुळे, फटीकमुळे. तो रिव्हर्सिबल स्ट्रेस जर का आपण त्याच्यावरती अप्लाय करत गेलो, तर ते थकणार, त्याची स्ट्रेंथ कमी होऊन जाणार आणि ती फ्रॅक्चरमध्ये फेल होणार. म्हणजे त्या काय दोन तुकडे होऊन जातील त्याचे दोन तुकडे. जर रिव्हर्सिबल स्ट्रेस अप्लाय केल्यामुळे जर का रप्चर झालं तर लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये फेल झाली. लक्षात आलं का रे. बरेचसे स्ट्रक्चर असतात, स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरचा एखादा मेंबरवरती जर का फटीक लोड किंवा रिव्हर्सिबल स्ट्रेसेस कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह असं जर काय अप्लाय होत असेल कंटिन्युअसली आणि अप्लाय होत जर समजा तो मेंबर जर समजा फ्रॅक्चर झाला, तुटून गेला, लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ फेल झाली, लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स फेल झाली. क्लिअर होते का पॉईंट रे. फ्रॅक्चर ड्यू टू फटीक और रिव्हर्सिबल लोड, राईट, रिपिटेटिव्ह लोड. एक पॉईंट शेवटचा असतो ब्रिटल फेल्युअर. सो ब्रिटल फेल्युअर. आता ब्रिटल फेल्युअर म्हणजे काय बरं का, मेंबर जो असतो आपला मेंबर, त्या मेंबरवरती जर का मी अचानक खूप जबरदस्त लोड जर लावला, अचानक हा रॉड होता, या रॉडवरती अचानक इतका लोड लावून दिला मी, डायरेक्ट दोन तुकडे, याला बोलतो ब्रिटल फेल्युअर. खडू बघितला का, खडूला जर तुम्ही धक्का लावला ना, दोन तुकडे डायरेक्ट होऊन जातात, लोड लावतात किंवा वरून फेका तुम्ही, दोन तुकडे होऊन जातील. सेम स्टोरी. जर तुम्ही स्टीलच्या मेंबरवरती खूप जास्तीचा लोड सडनली जर का अप्लाय केला, स्टीलच्या मेंबरवरती किंवा समजा स्ट्रक्चरवरती बोला, स्ट्रक्चरच्या कोणत्या तरी मेंबरवरती आय सेक्शन होता कोणता तरी, त्याच्यावरती सडनली जर खूप जास्त लोड जर लावला ना, त्याचे डायरेक्ट दोन तुकडे होऊन जातील. तो वाकणार नाही, बिगर वाकायचा दोन तुकडे होऊन जातील. जर असं होत असेल ना, लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ फेल झाली. लक्षात आलं का रे. लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ. तर हे जे केस असताना याला ब्रिटल फेल्युअर बोलतो. हे जे फेल्युअर झाला आता जे फेल्युअर झालं ना, एक्सेसिव्ह लोडमुळे सडनली जो रप्चर दिसायला भेटतोय, एक्सेसिव्ह लोडमुळे सडनली जे रप्चर दिसायला भेटते ना, रप्चर म्हणजे दोन तुकडे जे होत आहेत ना, हे ब्रिटल फेल्युअर आहे. जर ब्रिटल फेल्युअर झालं ना, तर लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स किंवा लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ फेल झाली. ब्रिटल फेल्युअर असं पण होतं. ब्रिटल फेल्युअर होण्याचा दुसरा तरीका पण असतो. ब्रिटल फेल्युअर कधी होईल, स्टीलचा जो तुमचा आय सेक्शन आहे, तर आय सेक्शन जर समजा टेम्परेचर, आता काय आहे ना, बर्फाळ भाग असतो ज्या ठिकाणी स्नोफॉल होत असते, ज्या ठिकाणी स्नोफॉल होते त्या ठिकाणी मी स्टील स्ट्रक्चर बनवलेलं आहे. स्टील स्ट्रक्चरमधला मेंबर आय सेक्शन आहे, त्याचं टेम्परेचर कमी होणार आहे. तर लक्षात घ्यायचं, जिथं टेम्परेचर खूप कमी होत असते त्या केसमध्ये जो स्टीलचा मेंबर आहे ना, तो त्याचं ब्रिटल फेल्युअर होताना दिसायला भेटेल. काय बोलतोय मी, पॉईंट डोक्यामध्ये घाला. जिथं टेम्परेचर खूप कमी असतं, जिथं बर्फ वगैरे पडत असतं, त्या केसमध्ये तुम्ही स्टीलचं स्ट्रक्चर बांधलेलं आहे, तिथं जे फेल्युअर होईल ना, ते ब्रिटल फेल्युअर होईल. ब्रिटल फेल्युअर म्हणजे काय, खडूला कसं तोडून टाकणार तुम्ही, खडू वाकतो का, वाकत नाही तो, न वाकता तुटून जातो तो, खडू न वाकता तुटून जातो, ते ब्रिटल फेल्युअर आहे. तर स्टील स्ट्रक्चर तुम्ही ज्या ठिकाणी बर्फ वगैरे पडत असतो त्या ठिकाणी स्टीलचं स्ट्रक्चर बांधलेलं आहे, तिथं जे फेल्युअर दिसायला भेटेल ना, ते ब्रिटल फेल्युअर होईल. तर अशा केसमध्ये जर का ब्रिटल फेल्युअर होत असेल ना, तर लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स जी आहे किंवा स्ट्रेंथ आहे ती फेल झाली. पॉईंट क्लिअर झाला का. किंवा दुसरा तो ब्रिटल फेल्युअर म्हणजे काय ते सांगतोय. एकतर एक्सेसिव्ह लोड तुम्ही सडनली अप्लाय केल्यानंतर फ्रॅक्चर झाला, हे झालं ब्रिटल फेल्युअर. किंवा कमी टेम्परेचरमध्ये तुम्ही काय करतात, वरून लोड लावल्यामुळे तुम्हाला 100% ब्रिटल फेल्युअर होताना दिसायला भेटणार आहे. तिसरा पॉईंट, जर मेंबर खूप जास्त थिक असेल, थिक म्हणजे काय, जाड, राईट ना, त्याची थिकनेस खूप जास्त असेल. जर मेंबरची थिकनेस खूप जास्त असेल त्या केसमध्ये सुद्धा ब्रिटल फेल्युअर होताना दिसायला भेटतं. कसं दिसायला भेटेल, पुढे जाऊन कळेल. जर मेंबरची थिकनेस जर खूप जास्त असेल त्या केसमध्ये सुद्धा ब्रिटल फेल्युअर दिसायला भेटेल, डक्टाईल फेल्युअर दिसायला भेटणार नाही. राईट. आपला कोणता स्टीलचे तुम्हाला मी 4 प्रकार शिकवले होते,
डक्टिलिटी सगळ्यात जास्त कशामध्ये होती? लो कार्बन स्टीलमध्ये किंवा माइल्ड कार्बन स्टील, माइल्ड स्टीलमध्ये. सो माइल्ड स्टीलमध्ये जनरली आपण माइल्ड स्टीलच यूज करत असतो, राईट. जनरली माइल्ड स्टील यूज करत असतो. RCCमध्ये आपण HYSD यूज करणार आहोत. हाय स्ट्रेंथ जे काही असतात त्यांना आपण पुढे जाऊन यूज करणार आहोत. पण सध्या आपल्या स्टीलमध्ये आपण माइल्ड स्टीलवरती जास्त भर देणार आहोत, लो कार्बन स्टीलमध्ये. का? कारण की त्याच्यामध्ये डक्टिलिटी जास्त असते. डक्टिलिटी जास्त असणारा, आता तुम्हाला जे ॲडव्हान्टेजेस सांगितले होते मी स्टीलचे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲडव्हान्टेजेस काय लिहिता येत होतं बरं का, की आपण आपल्या स्टीलच्या स्ट्रक्चरमध्ये माइल्ड स्टीलचा वापर करतो, लो कार्बन स्टीलचा वापर करतो. लो कार्बन असल्यामुळे डक्टिलिटी जास्त असते. डक्टिलिटी जर का जास्त असेल तर ते वाकणार. जर डक्टिलिटी जास्त असेल तर त्या केसमध्ये जिथं अर्थक्वेक वगैरे होत असतो ना, अर्थक्वेकचा प्रॉब्लेम ज्या ठिकाणी आहे किंवा विंडचा प्रॉब्लेम ज्या ठिकाणी जास्त आहे त्या केसमध्ये आपण स्टीलची बिल्डिंग बांधणार. कोणती? लो कार्बन स्टील किंवा माइल्ड स्टीलपासून आपण बिल्डिंग बांधतो. तर माइल्ड स्टीलचा फायदा काय निघून येतो? माइल्ड स्टीलला तुम्ही काय करू शकतात? अर्थक्वेकचा किंवा विंडचा प्रॉब्लेम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकतात. ठीक आहे, हा पॉईंट झाला होता. तर हे झाले सगळे. सो देअरफॉर ब्रिटल फेल्युअर कधी बोलतो आपण? जेव्हा सडनली आपण त्याच्यावरती खूप जास्त लोड अप्लाय करून टाकला आहे. सडनली लोड अचानक आपण काय केला आहे, तो एक्सेसिव्ह लोड अचानक आपण अप्लाय केल्यानंतर ब्रिटल फेल्युअर होऊ शकतं. टेम्परेचर कमी झाल्यानंतर जे फेल्युअर दिसायला भेटेल ते 100% ब्रिटल फेल्युअर असतं. मेंबर जर का थिक असेल तर ब्रिटल फेल्युअर दिसायला भेटत असतं. तर लक्षात घ्या, तर लिमिट स्टेट ऑफ द स्ट्रेंथ किंवा लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स फेल झाली असं कधी बोलता येतं? जेव्हा लॉस ऑफ द इक्विलिब्रियम ऑफ द स्ट्रक्चर ऑर मेंबर होत असेल तेव्हा. जेव्हा लॉस ऑफ द स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर ऑर एनी पार्ट ऑफ द व्हॉट स्ट्रक्चर. एकतर स्ट्रक्चरचा पार्ट किंवा पूर्ण स्ट्रक्चर जर स्टॅबिलिटीमध्ये लॉस झालं तर लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ फेल झाली. पुढे जर बघायला गेलात, जर समजा एक्सेसिव्ह डिफॉर्मेशनमुळे जर का फेल्युअर झालं असेल किंवा रप्चर झालं डायरेक्ट, तर त्याला काय बोलून देतो आपण? ते झालं लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये फेल झालं. किंवा समजा फ्रॅक्चर झालं, फ्रॅक्चर म्हणजे 2 तुकडे झाले. कशामुळे? फटिगमुळे. फटिग म्हणजे रिव्हर्सेबल स्ट्रेसेस अप्लायमुळे. तर ते बोलणार लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये फेल झालं. आणि ब्रिटल फेल्युअर झाला कधी बोलतो आपण? जेव्हा एक्सेसिव्ह लोड सडनली अप्लाय करतो आपण तर ब्रिटल फेल्युअर दिसायला भेटत असते. अशा पद्धतीने जे काही आहे हे झालं लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ. हे तुम्हाला कुठे दिसायला भेटेल, हे कुठे दिसायला भेटेल हे आपण बघून घेऊ. पुढचा पॉईंट डिस्कशनचा, लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल झालो. लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी आपण चेक करतो ना. डिझायनिंग कशासाठी करतो? लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स किंवा लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेससाठी आपण काय करतो? त्याला डिझायनिंग करतो. बट चेक फॉर व्हॉट? लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीसाठी काय करतो? चेक करतो. ठीक आहे. RCCमध्ये पण आपण असंच करणार आहोत, स्टीलमध्ये पण आपण असंच करतो. लक्षात घ्या. आता लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल झाला असं मी कधी बोलणार? जर समजा मला डिफॉर्मेशन दिसते, एक्सेसिव्ह डिफॉर्मेशन दिसते, फेल्युअर होत नाही आहे, फेल्युअर होत नाही आहे, पण एक्सेसिव्ह डिफॉर्मेशन दिसते किंवा एक्सेसिव्ह व्हायब्रेशन दिसते. रिपीट करतो, तुम्हाला डिफॉर्मेशन म्हणजे काय? तो बीमना वाकलेला आहे, असा जो बीम होता ना असा वाकलेला दिसायला भेटतोय. फेल झालेला नाही, तो रप्चर झाला का, 2 तुकडे झालेत का त्याचे? नाही, तो फेल झालेला नाही आहे, पण तो वाकलेला आहे. याचा अर्थ काय? लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीमध्ये काय झाला? तो परमिसिबल लिमिटपेक्षा जर का जास्त डिफॉर्मेशन झालं असेल त्या ठिकाणी तर तिथे कोणी जाणार नाही. तो लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीमध्ये हा फेल झाला. एक्सेसिव्ह डिफॉर्मेशन किंवा एक्सेसिव्ह व्हायब्रेशन आहे, परमिसिबल लिमिटपेक्षा जास्त डिफॉर्मेशन किंवा जास्त व्हायब्रेशन असेल, राईट. परमिसिबल लिमिटपेक्षा जास्त व्हायब्रेशन किंवा जास्त डिफॉर्मेशन जर का असेल तर त्या केसमध्ये तो फेल झालेला नाही आहे, पण तिथे कोणी जाणार नाही. लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी फेल झाली. पॉईंट क्लिअर झाला का? पहिला लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल झाली हे आपण कधी बोलतो? हा पॉईंट क्लिअर झाला का तुमचा? येस सर. राईट. दुसरी गोष्ट काय बरं का आता? सो पहिले बोललो मी डिफॉर्मेशन अँड डिफ्लेक्शन. पहिला पॉईंट मला काय बोलायचा होता? डिफॉर्मेशन आणि डिफ्लेक्शन बोलायचा होता. दुसरा पॉईंट मी व्हायब्रेशनचा टाकून देतो. 2 पॉईंट होऊन जातील. पहिला झाला डिफॉर्मेशन आणि डिफ्लेक्शनचा. सो परमिसिबल लिमिटपेक्षा जास्त जर का समजा डिफॉर्मेशन किंवा डिफ्लेक्शन होत असेल, डिफॉर्मेशन इलॉंगेशन वगैरे काय असेल ते जर का परमिसिबल लिमिटपेक्षा जास्त होत असेल तर आपण बोलणार लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल झाला. दुसरा पॉईंट, जर परमिसिबल लिमिटपेक्षा जर का जास्त व्हायब्रेशन होत असेल तर तिथं लोक जाणार नाहीत, त्याने त्याचं काम करणं बंद करून टाकलं. काम करणं बंद करणं म्हणजे काय? तिथे लोकच जात नाही आहे. मी जी जिम कशासाठी बांधली होती की तिथे लोक येऊन जिम करायला पाहिजे त्यासाठी बांधली होती, पण तिथे एक्सेसिव्ह व्हायब्रेशन होत असतं, कोणी जातच नाही. सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल झाला. ब्रिज असतात, ब्रिज काय करतात? तुम्ही बघा, पुण्याचा तो एक ब्रिज सांगितला होता मागं, तो पुण्याचा जो ब्रिज आहे तिथं व्हेकल गेल्यानंतर तो ब्रिज हालतो पूर्ण. तो फेल होणार नाही, तो फेल झालेला नाही बिलकुल बी, तो फेल झालेला नाही आहे, पण व्हायब्रेट होतोय. तिथे कोणीच जाणार नाही, ते जातं का कोणी नाही. तो फेल कशामध्ये झाला? सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल झाला. हा लक्षामध्ये. तर एक परमिसिबल लिमिटपेक्षा जर का जास्त व्हायब्रेशन होत असेल ना तर तो कशामध्ये फेल होतोय? लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल होतोय. पुढचा पॉईंट काय? करोजन आणि ड्युरेबिलिटी. करोजन म्हणजे काय बरं का? ज्याला मराठीत गंजणे म्हणतो आपण. स्टील स्ट्रक्चर जे काही आहे त्याचा डिसएडव्हान्टेज असतो एक करोजन. तर करोजन त्याचा एक डिसएडव्हान्टेजेस आहे. जर समजा खूप जास्त करोजन होत असेल आणि दिसायला भेटते मला सरळ स्टील स्ट्रक्चर माझ्यासमोर उभं आहे आणि खूप जास्त तो ना गंजून गेलेला असं दिसायला भेटू. किती गंजलेलं आहे. ॲपिरन्स बघा. ॲपिरन्स म्हणजे काय? मी बघतोय
ॲपिरन्स म्हणजे माझा 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 मी बघतोय त्याला आणि माझा नजरिया बदलतोय. मी काय विचार करतोय की यार हे स्ट्रक्चर किती गंजून गेलेलं आहे, इथं जायला नको, उद्या उठून हे पडून जाईल. ते पडणार नाही आहे, ते फेल्युअर झालेलं नाही आहे. तुमच्या डोळ्यासमोर दिसायला भेटते की बिल्डिंग तर जशी तशी उभी आहे. बिल्डिंग जशी तशी उभी आहे म्हणजे लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये ती ओके आहे, बिल्डिंग जशी तशी उभी आहे. पण आपला ॲपिरन्स आपल्याला काय बोलते की नको यार, 2-4 दिवसामध्ये काय चान्सेस, इतके जर हे गंजून गेलेलं आहे त्याची ड्युरेबिलिटी खूप कमी होईल, 4-5 दिवसामध्ये पडून जाईल ही बिल्डिंग. अशा पद्धतीने आपण तिथं जाणार नाही. लक्षात आलं का? सो आपण बोलतो पुढचा पॉईंट. पहिला झाला डिप्लेक्शन और डिफॉर्मेशन, दुसरा होता व्हायब्रेशन. जर परमिसिबल लिमिटपेक्षा डिप्लेक्शन आणि डिफॉर्मेशन जर का जास्त झालं असेल तर लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल झाला. दुसरा पॉईंट व्हायब्रेशन जर परमिसिबल लिमिटपेक्षा जास्त होत असेल व्हायब्रेशन, तो बोलणार आपण तो झाला लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल. जर कोरोजन खूप जास्त झालं असेल तर तिथं सुद्धा आपण जाणार नाही, लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल झाला. आणि चौथा काय असतो, पॉइंटिंग ऑफ स्ट्रक्चर. पॉइंटिंग ऑफ स्ट्रक्चर ही पॉइंटिंग तुम्हाला याच्यामध्ये पण शिकवणार मी. कॉन्क्रीटिंग तुम्हाला सुरू करणार आहे आता मंगळवारपासून जे काही ना तुम्हाला कॉन्क्रीट पण शिकवणार आहे. ठीक आहे, तो तिथं खूप सगळ्यात इंटरेस्टिंग, जर सगळ्यात भारी जर काही शिकवता येत असेल ना मला, तो म्हणजे कॉन्क्रीट. तर त्यामुळे तुम्ही त्याला व्यवस्थित समजून घ्यायचं. कॉन्क्रीटचं लेक्चर बुडवू नका तुम्ही. ते एक बी लेक्चर जर माझं बुडवत असणार ना तो मी नुकसानच करणार. आपण काय करतो, आपल्या पातळीवरती येऊन समजून घेतो याला. आपण पुस्तकाची भाषा न वापरता आपण असं समजून घेतो की यार ॲक्च्युली होतं काय आहे, हे इथं होतं काय असं समजून आपण जर घेतलं ना तर ती गोष्ट आपण विसरत नाही, जास्त टाईम टिकून ठेवतो. लक्षात आलं का? तर गोष्ट टिकवण्यासाठी गोष्टीला समजून घेणं जरुरी असतं. ठीक आहे, आता पॉईंट काय चालला होता, पॉइंटिंग ऑफ स्ट्रक्चर. जर समजा काय होतं काय, मी स्टीलचं स्ट्रक्चर बांधलेलं आहे, ही बिल्डिंग बांधली होती आणि पाऊस पडून पडून इथं खिडकी होती बघा, इथं खिडकी होती आणि पाऊस पडतोय आणि पडून ना या स्टोरीवरती याच्यावरती काय झालं बरं का, इथं येऊन ना याच्यामध्ये खूप जास्त पाणी साचतंय. हे जाऊ द्या, टॉपचा घेऊ आपण, टॉपचा फ्लोअर. टॉपच्या फ्लोअरवरती काय केलं आहे आपण, बिल्डिंग बांधली आहे स्टीलची. टॉपच्या फ्लोअरवरती काय तुम्ही खूप जास्त पॉइंटिंग होते म्हणजे काय, पाणी साचून राहते वरती. आपण काय केलं आहे, स्टीलची आपण बिल्डिंग बांधलेली, वरती ना पाणी खूप जास्त साचून राहते, पॉइंटिंग होते बरं का. तो पॉइंटिंग जर का होत असेल त्या केसमध्ये माणूस विचार काय करतो की यार इतकं म्हणजे खूप जास्त पाणी जर साचून जर का असेल तर माणसाचा नजरिया पुन्हा बदलणार, तिथं कोणी म्हणजे तिथं जायचं बंद करून देतील. तो पॉइंटिंग स्टीलच्या स्ट्रक्चरमध्ये जर का अशी पॉइंटिंग वगैरे दिसायला भेटली ना आपल्याला तर आपण काय करतो की नको यार, काही उद्या उठून काही चुकीचं होऊन जाईल, त्या केसमध्ये आपण माघारी घेऊन घेतो, आपण तिथं जात नाही. हा सर्व्हिसॅबिलिटीमध्ये फेलून जातो. तो ओके आहे, त्याची स्ट्रेंथ मजबूत आहे, पण आपण तिथं जात नाही का, कारण की तिथे पॉइंटिंग झाली, उद्या उठून काही दुसरा प्रॉब्लेम येऊन जाईल, म्हणून आपण काय करतो, तिथं जाणं बंद करून देतो. जर समजा स्टीलच्या स्ट्रक्चरमध्ये पॉइंटिंग सारखं असं दिसायला भेटलं तर तो सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल झाला. जर त्याच्यामध्ये खूप जास्त एक्सेसिव्ह करोजन झालं असेल तर तो सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल झाला. राईट. पुढचं काय असतं बरं का, रिपेरेबल डॅमेज ड्यू टू फटीग. आता विचार करा, झालं काय, हा मेंबर जो ना याच्यावरती कंटिन्युअसली रिव्हर्सिबल स्ट्रेसेस येत होते. फटीग म्हणजे काय, रिव्हर्सिबल स्ट्रेसेस येत होते आणि आज हा फ्रॅक्चर झाला होता, अगोदरच फ्रॅक्चर झाला होता. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्समध्ये तो अगोदरच फेल झाला होता, पण त्याला मी काय करून टाकलं, जोडून टाकलं. कशाने जोडून टाकलं, वेल्डिंग करून त्याला मेंबरला मी जोडून टाकलं, डॅमेज रिपेअर करून टाकला. तर फटीगमध्ये फेल्युअर झालेला जो मेंबर होता त्याला मी रिपेअर करून टाकलं, वेल्डिंग वगैरे करून त्याला रिपेअर करून टाकलं. आता मी बघा विचार काय करतो, हा जो ना याला डॅमेज झाला आहे बरं का. इथं तुम्ही एखादी बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग जे ना खूप जास्त मेंबर तुटले होते आणि तुटलेल्या मेंबरला खूप जास्त जॉईंट केलेले आहेत, खूप जास्त वेल्डिंग केलेली आहे. एखादं तुम्ही हे बघा ना, गावाकडे चार पहिये असते, खाट असते, ती खाटला तुम्ही ज्यांना कधी कधी तुटून जाते, पुन्हा आपण त्याला वेल्डिंग करतो आणि ते खाटला इतकी वेल्डिंग करून टाकली, पूर्ण वेल्डिंगच दिसायला भेटते, अख्खी वेल्डिंगच आहे. राईट ना. तो जे तुटले फ्रॅक्चर झालेले मेंबर आपण पुन्हा वेल्डिंग करून जोडून टाकतो. असं जर का खूप जास्त तुम्हाला दिसायला भेटणार, तुम्ही तिथे जाणारच नाही. एखादा स्टीलचं स्ट्रक्चर आहे आणि तो ना लोडमुळे खूप जास्त फेल होत असेल आणि तुम्ही पुन्हा त्याला वेल्डिंग करून रिपेअर करतायत. अख्ख्या स्टीलच्या स्ट्रक्चर मला वेल्डिंगच रिपेअर दिसायला भेटते. जेवढा काही डॅमेज झाला होता त्याला रिपेअर करताना दिसायला भेटते, अख्खं मला अशी वेल्डिंग दिसायला भेटते, तिथे तुम्ही जाणारच नाही, सर्व्हिसिबिलिटीमध्ये फेल झाला. लक्षामध्ये. सो रिपेरेबल डॅमेज ड्यू टू फटीगमध्ये त्याचं फेल्युअर झालं होतं आणि ते फेल्युअर आपण दूर करण्यासाठी त्याला जॉईंट केलं, वेल्डिंग करून टाकली, तो रिपेअर केला आपण त्याला. तिथं पण आपला नजरिया काय म्हणतो, तिथं जायला नको आपण. रिपेरेबल डॅमेज ड्यू टू फटीग, तर हा पण पॉईंट असतो. दुसरा असतो फायर रेजिस्टन्स. फायर रेजिस्टन्स म्हणजे काय बरं का, ज्या ठिकाणी स्टीलच्या स्ट्रक्चरमध्ये विचार करा, ज्या स्टीलच्या स्ट्रक्चरमध्ये कंपनी असेल एखादी स्टीलची स्ट्रक्चरची आणि जर समजा तिथं जे ना चान्सेस असतात की फायर जे ना ब्रेकआउट होऊन जाईल, म्हणजे आग लागू शकते. जर समजा स्टीलच्या स्ट्रक्चरमध्ये आग लागली तर सगळ्यात जास्त परिणाम होत असतो, आपण डिसॲडव्हान्टेजमध्ये बघितलं आहे, व्हल्नरेबल टू दी फायर. आता लक्षात घ्या प्रॉब्लेम काय होतो, स्टीलची बिल्डिंग होती, कंपनी होती, कंपनीमध्ये कोणत्या तरी एरियामध्ये जे ना काहीतरी असं फायरचं काहीतरी काम वगैरे चालू राहतं, बरोबर की नाही. त्या केसमध्ये माणूस विचार करतो की जर चुकून जर आग लागली ना,
सत्यानाश होऊन जाईल इथं जात नाही माणूस. लक्षामध्ये जात नाही माणूस. जर असा जर प्रॉब्लेम म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर का समजा कोणत्या तरी एरियामध्ये चान्सेस आहेत फायर ब्रेकआउट व्हायचे, त्या ठिकाणी कोणी जाणार नाही, तिथं सुद्धा आपली सर्व्हिसेबिलिटी फेल होऊन जात असते. तो स्टीलचं स्ट्रक्चर तुम्ही बांधलेलं आहे, पण तुम्ही काम तिथं फायरचं काम करतायत आणि चान्सेस आहेत उद्या उठून आग पण लागू शकते, तिथं कोणी जाणार नाही, सर्व्हिसेबिलिटीमध्ये फेल झाला. लक्षामध्ये. सो पहिला डिफॉर्मेशन डिप्लेक्शन, दुसरा व्हायब्रेशन, राईट. सो परमिसिबल लिमिटपेक्षा व्हायब्रेशन जास्त होते, डिफॉर्मेशन डिप्लेक्शन जास्त होते, राईट. पॉइंटिंग होते स्ट्रक्चरच्या, स्टीलच्या स्ट्रक्चरमध्ये पॉइंटिंग होताना दिसायला भेटत आहे. स्टीलच्या स्ट्रक्चरमध्ये फायर ब्रेकआउट व्हायचे चान्सेस पण आहेत, तिथं पण फेल झाला. एक्सेसिव्ह करोजन दिसायला भेटते आणि डॅमेज, खूप सारे डॅमेज जे आहेत आपण ते रिपेअर करून टाकलेत, तिथं पण आपण जाणार नाही. हे 6 पॉईंट तुम्हाला क्लिअर झाले का? हे 6 पॉईंट तुम्हाला क्लिअर झाले का? यस सर. राईट. जालिन, ऋतुजा, राईट. आता आपण याला समजून घेऊ आपल्या आय एस कोड करून. आय एस कोडमध्ये कुठे बरं का कोणत्या पेज नंबरवरती जावं लागेल त्या गोष्टीला आपण समजून घेऊ. एक मिनिट. हां ठीक आहे. स्क्रीन दिसते तुम्हाला? येस सर. आता होतो आपण 28-29 पेज नंबरवर. 29 पेज नंबरवर पुन्हा आपण जाणार आहोत. तो 29 पेज नंबरवरती जायचं आपल्याला. तुम्हाला काही पाठ करायची जरूरत नाही. क्वेश्चन कसा विचारतो तो आपल्याला माहिती. 17 हे आहे 35. सो इथेच कुठेतरी आहोत आपण. हे 32, हे 31, हे 30 आणि हे इथं काहीतरी. ठीक आहे. हे बघा, अल्टिमेट स्ट्रेंथ कॅल्क्युलेशन कन्सिडर द फॉलोइंग. बघा आता मी तुम्हाला समजून सांगितली गोष्ट काय. लॉस ऑफ द इक्विलिब्रियम ऑफ, म्हणजे तुम्ही जेव्हा त्याला लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्ससाठी डिझाईन करणार ना, तर तुमच्या डोक्यामध्ये काय पाहिजे की तो इक्विलिब्रियममध्ये लॉस व्हायला नको. कोण? स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरचा एखादा पार्ट किंवा मेंबर. लॉस ऑफ द इक्विलिब्रियम ऑफ द स्ट्रक्चर ऑर एनी पार्ट ऑफ इट